म्हणजे काय, जेव्हा आपल्या शरीरामध्ये, हॅलो, आवाज येतोय? येस सर, येस सर. येस हा, सर, येऊ राहिला. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एक्सेस अमाऊंटचं बॉडी फॅट जमा होतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे? ओबेसिटी असं म्हणणार आहे. ओबेसिटी इज अ सिरियस हेल्थ एपिडेमिक दॅट अफेक्ट्स द मोर दॅन 93 मिलियन अमेरिकन्स विथ द रेट दॅट कंटिन्यूज टू राईज. ओके, आणि अमेरिका या देशासमोरचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे हे ओबेसिटी आहे. तर ओबेसिटी इंडियामध्ये पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम झालेला आहे सध्या. चिल्ड्रन्स पासून ते मेन आणि वुमेन म्हणजे पुरुष आणि स्त्रियांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम लठ्ठपणाचा आपल्याला दिसून येतो. ज्यांचा बीएमआय हा 18.5 ते 24.9च्या दरम्यान असतो, ते माणसं नॉर्मल असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फॅटचं प्रमाण दिसून येत नाही. पण जेव्हा हा बीएमआय म्हणजे बेसल मेटाबॉलिक इंडेक्स आहे, बॉडी मास इंडेक्स आहे, तो जेव्हा 25च्या पुढे जातो आणि 30च्या आतमध्ये असतो, तेव्हा त्या माणसाला आपण ओव्हरवेट म्हणणार, म्हणजे वजन त्याचं वाढलेलं असतं, जास्तीचं वजन असतं. आणि जेव्हा हा बीएमआय 30च्या पुढे जातो, तेव्हा त्या पर्सनला आपण ओबीज म्हणजे लठ्ठ असं म्हणतो. ओके, आणि हा प्रॉब्लेम इंडियामध्ये जसं आपण इथे बघतोय 1975 पासूनचा रेकॉर्ड आपल्याला ग्राफ मध्ये दिसतंय, आणि तो वाढतच चाललेला आहे. प्रॉब्लेम काही तो कमी होत नाहीये. ओके, तर हे ओबेसिटीचं आपल्यामध्ये आपल्या देशामध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे झाला होता, आणि त्या सर्व्हेमध्ये पण आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये ओबेसिटी हे दिसून येतं. ओके, किती सिरियस प्रॉब्लेम आहे हा आपल्याला ह्या ग्राफ वरून आपल्याला दिसून येतं. तर ह्या ओबेसिटीमध्ये किंवा एखादा व्यक्ती लठ्ठ आहे, लठ्ठपणा त्यांच्यामध्ये आहे, लठ्ठपणाचा आजार, तर त्या आजाराची काही लक्षणं आपल्याला दिसतात. तर ती लक्षणं आपण पहिल्यांदा बघूया. कॉमन सिम्पटम्स अडल्ट मध्ये काय असतात? तर अडल्ट मध्ये स्वेटिंग फार जास्त होतं. स्वेटिंग म्हणजे घाम येणे, जास्तीचा घाम येणे हे पहिलं लक्षण असतं लठ्ठपणाचं. दुसरं लक्षण जे त्यांच्यामध्ये दिसतं ते स्नोरिंग म्हणजे काय? घोरणे. रात्रीचं झोपताना बरीचशी व्यक्ती, जी लठ्ठ व्यक्ती असते, बऱ्याचशा व्यक्ती त्या सगळ्या काय होतात? घोरतात. म्हणजे घोरत आहे, म्हणजे ज्यांना झोपण्याचा प्रॉब्लेम आहे, तर हे घोरणे हे दुसरं सिम्पटम आहे अडल्ट मध्ये जे आपल्याला दिसून येतं, जे ओबेसिटीचं सिम्पटम आहे. नंबर 3, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, म्हणजे त्यांना थोडस जरी चाललं, एक 4-5 पायऱ्या जरी चढल्या तरी त्या माणसांना फार दमायला होतं, म्हणजे थकवा आल्यासारखा वाटतो. आणि चौथा जो प्रॉब्लेम आहे, चौथं जे सिम्पटम्स दिसतं, लठ्ठ व्यक्तींना स्किनचे प्रॉब्लेम्स फार होतात. ओके, तर हे काही कॉमन सिम्पटम्स आहेत जे लठ्ठ व्यक्तींमध्ये दिसतात. 4 सिम्पटम्स मी तुम्हाला सांगितले. पहिले, जास्तीचा घाम येणे. दुसरं, लठ्ठ व्यक्ती घोरतात रात्रीच्या झोपेमध्ये. नंबर 4, त्यांना पटकन दम लागतो, थोडस जरी चाललं तरी किंवा थोड्या पायऱ्या चढल्या, 5-6 पायऱ्या चढल्या तरी दमायला होतं. आणि स्किनचे प्रॉब्लेम्स त्यांना फार असतात. हे काही कॉमन सिम्पटम्स आपल्याला अडल्ट मध्ये दिसून येतात, मोठ्या माणसांमध्ये. तर काही सिम्पटम्स आपल्याला लहान मुलांमध्ये पण दिसून येतात. जी लहान मुलं फार लठ्ठ असतात त्यांच्यामध्ये पण घोरण्याचा प्रॉब्लेम दिसून येतो आपल्याला. आणि त्यांच्या स्किनवरती, जे लठ्ठ मुलं असतात त्यांच्या स्किनवरती आपल्याला स्ट्रेच मार्क्स दिसून येतात, जे आपण प्रेग्नंट वुमन मध्ये बघतो. स्ट्रेच मार्क्स पोटाच्या साईडला वगैरे असतात, तसे स्ट्रेच मार्क्स आपल्याला लठ्ठ मुलांमध्ये सुद्धा दिसून येतात. त्यांना पण थकवा येतो, त्यामुळे अशा मुलांच्या, लठ्ठ मुलांच्या ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या असतात, मैदानी खेळ त्यांचे कमी होतात, आणि एका जागेवरून खेळण्याचं किंवा मोबाईल खेळत बसतील, मोबाईलवरती गेम खेळत बसतील, अशा ऍक्टिव्हिटीज त्यांच्या जास्त वाढलेल्या असतात. बैठे खेळ त्यांच्यामध्ये जास्त आपल्याला दिसून येतात. मैदानी ऍक्टिव्हिटीज कमी होतात कारण त्यांना थकवा लवकर येतो. तर असे काही सिम्पटम्स आहेत. काही फार जास्त लठ्ठपणा ज्यांचा असतो त्यांच्या हातपायांना फार सूज येते, ज्यांना चालायला सुद्धा काय होतो? प्रॉब्लेम होतो, उठायचा बसायचा प्रॉब्लेम होतो. तर हे काही सिम्पटम्स आहेत जे आपल्याला लठ्ठ व्यक्तींमध्ये दिसून येतात. आता एखादी व्यक्ती लठ्ठ आहे हे आपल्याला कधी कसं कळू शकतं? आता फिमेल मध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा पोटाचा घेर हा 35 इंचापेक्षा जास्त होतो, तेव्हा त्या स्त्रियांना आपण लठ्ठ किंवा ओबीज असं म्हणू शकतो. आणि ज्या माणसांना, पुरुषांमध्ये ज्यांचा पोटाचा घेर 40 पेक्षा जास्त झालेला असतो,
त्या माणसांना किंवा पुरुषांना आपण काय म्हणू शकतो, ओबीज म्हणू शकतो, लठ्ठ म्हणू शकतो. आता हे एक पॅरामीटर झालं ज्याच्यामध्ये आपण काय करतो, पोटाचा घेर मोजतो. दुसरं एक आहे लक्षण ज्याच्यावरून आपण काय करू शकतो, लठ्ठपणा आहे की नाही त्या व्यक्तीला ते आपण ठरवू शकतो. तर दुसरं आहे बीएमआय, ज्यांचं बीएमआय 25 ते 30 किंवा 30च्या पुढे गेलेला आहे, अशा व्यक्तींना आपण लठ्ठ मानू शकतो. अजून एक आहे ज्याच्यावर आपण ठरवू शकतो, ज्या व्यक्तींना सरळ उभं राहिल्यानंतर स्वतःच्या पायाचा अंगठा दिसून येत नाही, तर त्या व्यक्ती सुद्धा लठ्ठ व्यक्ती असतात, कारण त्यांचा पोटाचा घेर वाढलेला असतो आणि त्या पोटाच्या घेरामुळे त्यांना त्यांच्या पायाचा अंगठा दिसत. हा बोला सर. त्यामुळे अशा व्यक्तींना आपण काय करू शकतो, ही लक्षण आहे, पॅरामीटर आहे ओबेसिटीचं, जे आपण याच्यावरून ठरवू शकतो की एखादा व्यक्ती लठ्ठ आहे किंवा नाही. हे आपल्याला याच्यावरून, ह्या 3 गोष्टींवरून दिसू शकतं. ओके. तर लठ्ठ व्यक्तींचं आपण बघू शकतो. तर एक फ्रीजचं उदाहरण घेऊया. फ्रीज मध्ये जसं दररोज आपण भाज्या वगैरे करत असतो, कधी कधी एक्स्ट्राच्या भाज्या वगैरे आपल्याला होतात आणि त्या एक्स्ट्राचं उरलेलं जे असतं ते आपण सगळं फ्रीज मध्ये साठवत जातो. ओके. तर त्या फ्रीज मधली जागा संपली की आपल्याला त्या फ्रीज मध्ये मग काहीही जागा उरत नाही, तो फ्रीज आपल्याला रिकामा करून त्याच्यात जागा करावी लागते. पण आपल्या शरीराचं तसं नाहीये. आपलं शरीर काय करतं, आपली जी स्किन असते ती स्ट्रेचेबल असते, त्यामुळे आपलं शरीर, ते पोट काय होत जातं, स्ट्रेच होत राहतं आणि आपलं सगळं आतमध्ये काय होत जातं, जे जास्तीचं खाल्लेलं असतं कॅलरीज वगैरे, त्या फॅट म्हणून स्टोअर होत राहतात आणि त्या तशाच राहतात. ओके. तर त्याच्यामुळे आपल्या पोटाचा घेर काय होत जातो, वाढत जातो. मग हा पोटाचा घेर वाढल्यानंतर, लठ्ठपणा वाढल्यानंतर मग आपल्याला बऱ्याचशा आजारांना फेस करावं लागतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा आजार आहे तो आहे टाईप 2 डायबिटीज, म्हणजे मधुमेहाचा आजार. दुसरा आहे हार्ट डिझीज, म्हणजे हृदयविकार. तिसरा आहे ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे आपल्याला हाय बीपी, लो बीपीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. गॉल ब्लॅडर डिझीज, लहान मुलांमध्ये आता सर्रास दिसून येणारा फॅटी लिव्हर डिझीज. ओके. ज्यांचं लिव्हर मध्ये फार फॅट स्टोअर झालेलं असतं, असं फॅटी लिव्हर हे लहान मुलांमध्ये आजकाल त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस, इव्हन कॅन्सर सुद्धा आपल्याला या ओबेसिटीमुळे काय करावं लागतात, फेस करावे लागतात. तर हे लठ्ठपणाची 4 प्रमुख कारणं आहेत. एक तर आहे स्ट्रेस, दुसरा आहे शुगर, तिसरा आहे सिटिंग आणि चौथा आहे स्लीप. याला मी 4S म्हणतो, ज्याने आपलं फॅट किंवा लठ्ठपणा वाढणार आहे. आता पहिलं कारण बघूया, ते आहे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे काय होतं, स्ट्रेस म्हणजे ताण तणाव. आपल्या डोक्यावरती किंवा आपल्या शरीरावरती जेवढा ताण असेल, तणाव आपण असेल, ओके, जेवढा स्ट्रेस असेल, तर त्या स्ट्रेसमुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं एक हार्मोन असतं, ते हार्मोन सिक्रेट होतं आणि ते कॉर्टिसोल काय करतं, आपल्या शरीरामध्ये सगळं फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं. बरोबर. कॉर्टिसोल, एक्झरसाइज जरी आपण ह्या स्ट्रेस मध्ये केली, तणावामध्ये आपण जर का एक्झरसाइज करत राहिलो वजन कमी करण्यासाठी, तर त्या एक्झरसाइजचा सुद्धा स्ट्रेस मध्ये काहीही परिणाम होत नाही. तुमचं वजन 1 ग्रॅम सुद्धा कमी होणार नाही जर का तुम्ही स्ट्रेस मध्ये एक्झरसाइज करत असाल, व्यायाम करत असाल. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनावरचा, शरीरावरचा ताण कमी झाला पाहिजे, स्ट्रेस कमी झाला पाहिजे आणि मगच तुम्ही तुमची वेट लॉसची जर्नी ही सुखद करू शकता किंवा सुरू होऊ शकते. नंबर 2 आहे ज्याच्यामुळे आपल्याला लठ्ठपणाला सामोरं जावं लागतं, ते आहे शुगर. आपल्या आहारामध्ये जेवढं शुगर जास्त असेल, साखरेचं प्रमाण जास्त असेल आणि साखरेचं जेवढं ओव्हर कन्झम्पशन आपण करत असेल, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त वाढायला लागतं, लठ्ठपणा आपल्याला दिसून यायला लागतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं जे महत्वाचं काम करायचंय, त्या आपल्या आहारामधली शुगर आपल्याला कट डाऊन करायची, म्हणजे पांढरी जी साखर आहे ती आपल्याला कमी करायची. त्याच्याऐवजी तुम्ही गुळ तुमच्या आहारामध्ये
ऍड करू शकता. तर या साखरेचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. साखरेमुळे तुमच्या शरीरातलं कॅल्शियम काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि तुमच्या शरीरातलं कॅल्शियम जर का कमी झालं तर तुमची हाडं ठिसूळ होणार आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस सारखे तुम्हाला आजार पुढे जाऊन भविष्यामध्ये फेस करावे लागणार आहेत. ओके, तर ह्या शुगरमुळे नुसतं कॅल्शियम कमी होत नाही, तर कॅल्शियम कमी झाल्यामुळे बाकीचे जे न्यूट्रिएंट्स तुम्हाला तुमच्या आहारातून जे तुमच्या शरीरामध्ये जाणार असतात, ऍब्झॉर्ब होणार असतात, ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात शोषले जात नाहीत आणि त्यांची कमतरता तुमच्या शरीरात निर्माण होते आणि त्याच्यामुळे डेफिशियन्सी डिझिजेस तुम्हाला म्हणजे कमतरतेचे आजार सुद्धा तुम्हाला ते फेस करावे लागणार आहेत. त्यामुळे शुगर फार डेंजरस आहे. शुगर पहिली आपल्याला आहारातून काढून टाकायची आहे. नंबर 3 आहे सिटिंग, म्हणजे एकाच ठिकाणी जर का बसून आपण राहत असू सारखी, ओके, तर त्याच्यामुळे सुद्धा आपले बेली फॅट म्हणजे आपल्या पोटाभोवतीचं फॅट वाढण्यास काय होते, सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह राहायचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादा फोन आलाय आणि तुम्ही घरी आहात, घरी जर का तुम्ही दिवाणवरती बसून किंवा खुर्चीमध्ये बसून अर्धा तास फोनवरती 15-20 मिनिटं फोनवरती बसून बोलत असाल तर त्याच्यामुळे पण तुमच्या शरीराची ऍक्टिव्हिटी कमी होते. तेच जर का तुम्ही उभं राहून किंवा एका ठिकाणी असं रूम मध्ये चालत चालत जर का तुम्ही फोनवर बोलत राहाल तर तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहतं आणि तुमच्या कॅलरीज कंझ्युम होत राहतात आणि त्याच्यामुळे तुमचं बेली फॅट कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचे, तुमच्या शरीराला एंगेज ठेवायचे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीजमुळे. सो सिटिंग हे तुम्हाला अवॉइड करायचे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट आहे स्लीप. शांत झोप फार महत्वाची आहे. जेवढी शांत झोप तुम्हाला मिळणार असेल आणि आवश्यक तेवढी झोप मिळाली तर तुमचं बेली फॅट कधीही वाढणार नाही. पण जर का तुमची झोप जर का जेवढी आवश्यक आहे तेवढी मिळत नसेल आणि झोप होतीये पण ती शांत नसेल, फार स्ट्रेस तुम्हाला सहन करावा लागेल रात्रीचं, फार विचारांमध्ये तर जर का तुम्ही झोपत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं बेली फॅट वाढणार आहे. ओके, तर ही 4 प्रमुख कारणं आहेत. एक आहे स्ट्रेस, दुसरा आहे शुगर, तिसरा आहे सिटिंग आणि चौथा आहे स्लीप. या 4 गोष्टींमुळे आपलं बेली फॅट वाढत चाललेलं आहे. तर ह्या 4 गोष्टींना आपण अवॉइड कसं करू शकतो, तर आपल्याकडं 4-5 प्रकार आहेत, म्हणजे 5 गोष्टी किंवा 5 आपण काय म्हणू शकतो उपाय आहेत जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यांचा वापर करून आपण काय करू शकतो, आपलं बेली फॅट किंवा वेट लॉस घडवून आणू शकतो. नंबर 1 आहे हॅव मोर फायबर्स. ओके, तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर्सचं प्रमाण काय करायचंय, वाढवायचं आहे. तर ह्या फायबरचा काय फायदा होतो मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, 10 ग्रॅम फायबर जर का तुम्हाला तुमच्या अन्नामधून मिळालं तर ते 10 ग्रॅम फायबर तुमच्या पोटाभोवतीची 4% तुमच्या शरीरातली 4% चरबी कमी करायला काय करतं, मदत करतं. फक्त 10 ग्रॅम फायबर जर का तुम्हाला अन्नातून मिळालं तर 4% तुमचं चरबी काय होणार आहे, बेली फॅट काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून फायबर फार महत्वाचं आहे. नंबर 2, फायबरमुळे तुम्हाला नेहमी पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि जे लठ्ठ व्यक्तींना सारखं खाऊ खाऊ होतं ना, एक तास झाला की किंवा 2 तास झालं की काही ना काहीतरी खावंसं वाटतं, तर ती खाण्याची जी इच्छा आहे ज्याला क्रेविंग्ज म्हणतात इंग्लिश मधून, तर त्या क्रेविंग्स ह्या फायबरच्या ऍडिशनमुळे काय होणार आहेत, बंद होणार आहेत, फार कमी होऊन जाणार आहे, खूप कमी होणार आहे. ओके, नंबर 3, इट अवॉइड्स द ओव्हर इटिंग. फायबर जेवढं जास्त तुमच्या आहारात जेव्हा तुम्ही इन्क्लूड करणार आहे तेव्हा जास्तीचं जे खाणं आहे, कधी कधी खूप चांगलं तोंडाला लागलं, जिभेला चांगलं लागलं तर आपण जास्तीचं खातो. जिथे 1 चपाती खाणार असेल तिथे 2 चपात्या आपल्या खाल्ल्या जातात, कारण ती भाजी चांगलेली झाली असती, तोंडाला जिभेला त्याची चव लागलेली असते. तर ते ओव्हर इटिंग सुद्धा काय होणार आहे, आपलं फायबरच्या ऍडिशनमुळे कमी होऊन जाणार आहे. आणि नंबर 4, फायबरमुळे स्टूल फॉर्मेशनला फार मदत होते. तुमचं पोट साफ होण्यासाठी फायबर तुमच्या अन्नामध्ये फार गरजेचं आहे. जेवढं फायबर जास्त तेवढं तुमचं पोट एकदम चकाचक साफ होणार आहे. पोटाचा कुठलाही आजार तुम्हाला होणार नाहीये.
आणि हे फायबर आपल्या स्पिरुलिना सिरियल मधून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे मिळतं. ओके, फायबर आपल्याला कशातून मिळतं? स्पिरुलिना सिरियल मध्ये सगळ्यात जास्त फायबर आहे, कारण हे स्पिरुलिना सिरियल मल्टीग्रेन पासून बनलं जातं. ओके, आणि ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल फ्री आहे आपलं स्पिरुलिना सिरियल, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीये. ओके, आणि त्याच्यामध्ये स्पिरुलिना टाकल्यामुळे ते न्यूट्रिएंट्स निरीच आहे, सगळे विटामिन्स मिनरल्स सगळे तुम्हाला याच्यातून मिळणार आहे आणि फायबर्स सगळ्यात जास्त तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे स्पिरुलिना सिरियल तुम्ही रात्रीचं जेवण तुम्ही स्पिरुलिना सिरियलनी काय करू शकता? रिप्लेस करू शकता आणि तुम्हाला ते लगेच रिझल्ट तुम्हाला वेट लॉस मध्ये दिसायला सुरुवात होतील. अजून फायबर आपल्याला कशातून मिळतात? डीएक्सएनच्या प्रोडक्ट नंबर 2 आहे कुकीज. स्पिरुलिना कुकीज आहेत, मधुरम कुकीज आहे, ज्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या सिरियल्सचा वापर केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळतात? सगळ्यात जास्त फायबर आपल्या शरीराला मिळतात आणि त्या फायबरचा परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती दिसून येतो वेट लॉसच्या रूपामध्ये. ओके, आणि स्पिरुलिना सुद्धा आपल्याला वेट लॉसला मदत करतं, कारण स्पिरुलिना मध्ये जवळजवळ 60 to 70% प्रोटीन, सगळे मिनरल्स, विटॅमिन्स आहेत आणि शिवाय स्पिरुलिना आपलं पोट भरल्यासारखं राहतं. स्पिरुलिनामुळे जास्तीची भूक लागत नाही आणि त्याच्यामुळे आपलं जे जास्तीचं खाणं असेल, क्रेविंग्स असतील, त्या सगळ्या स्पिरुलिनाने बंद होतात. हिमोग्लोबिन आपलं वाढायला लागतं, एनर्जी लेवल चांगली राहते. ओके, त्याच्यामुळे आपल्याला वेट लॉसला फार छान रिझल्ट येतो याच्यामुळे, या 2 गोष्टींमुळे. सो पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं? सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला उपाय, आपल्या जेवणामध्ये काय वाढवायचे? फायबर वाढवायचे आणि फायबर वाढवण्यासाठी आपण स्पिरुलिना सिरियलचा आणि कुकीजचा वापर करू शकतो. एक जेवण तुम्ही सिरियल्सनीच डायरेक्ट रिप्लेस करू शकता. नंबर 2, दुसरा उपाय आहे हॅव मोर प्रोटीन. तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन तुम्ही इन्क्लूड करा. ओके, कार्बोहायड्रेटचं प्रमाण काय करून टाकायचं? आपल्याला कमी करून टाकायचंय आणि प्रथिनांचं प्रमाण काय करायचंय? वाढवायचंय. तर प्रथिने काय करतं आपल्या शरीरामध्ये? एक तर प्रथिने तुमच्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक आहे. तुमचं शरीर हे प्रथिनांपासून बनतात. तुमच्या मसल्स, स्नायू सगळे प्रथिनांपासून बनलेले असतात. त्याच्यानंतर तुमचे हार्मोन्स जे असतात शरीरामध्ये, एन्झाईम्स असतात, त्या हार्मोन्स आणि एन्झाईम्स तयार होण्यासाठी सुद्धा प्रथिनांची गरज असते. प्रथिनांमुळे तुमचा बीएमआय, बेसल मेटाबॉलिक इंडेक्स, तो सुद्धा तुमचा चांगला राहतो. त्याच्याच बरोबर प्रथिने हे एक एनर्जीचा सोर्स सुद्धा आहे आपल्या शरीरामध्ये आणि प्रथिनांमुळेच तुमची हाडं, बोन्स काय राहणार आहेत? चांगली राहणार आहेत, हेल्दी राहणार आहे आणि तुमच्या शरीराची, लहान मुलांची पूर्ण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सुद्धा प्रोटीन्स फार महत्वाचे आहेत. एवढं महत्वाचं आहे आपल्या शरीराला प्रोटीन. आणि प्रोटीनमुळे तुमचे केस सुद्धा, स्किन सुद्धा फार छान राहते, तुमची नख, नेल्स पण फार छान राहतात. आता प्रोटीन काय आहे? तर प्रोटीन काय करतं? प्रोटीन हॅज हायेस्ट थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. म्हणजे काय? टीईएफ प्रोटीनचा सगळ्यात जास्त आहे. टीईएफ म्हणजे काय? तर प्रोटीन खाल्ल्यानंतर समजा आपल्याला जर का 100 कॅलरीज मिळत असतात, तर त्या 100 कॅलरीज पैकी 30 कॅलरीज काय केल्या जातात? त्या प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी, पचवण्यासाठी आणि ऍब्झॉर्ब करून ऍसिमिलेट करण्यासाठी त्या वापरल्या जातात. म्हणजे प्रोटीन पासून सगळ्यात कमी कॅलरीज मिळतात आणि त्या कॅलरीज मिळवण्यासाठी शरीराला कॅलरीज खर्च कराव्या लागतात सगळ्यात जास्त, बरोबर, बाकीच्या पदार्थांपेक्षा. म्हणजे फॅट, कार्बोहायड्रेट, त्यांना पचवण्यापेक्षा जास्त पचवायला काय लागतात? प्रोटीन पचवायला जास्त कॅलरीज शरीराला खर्च करावे लागतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज राहत नाहीत आणि आपल्या वेट लॉसला फार मदत होते. त्याला म्हणतात टीईएफ. आणि ह्या प्रोटीनमुळे आपला मेटाबॉलिक किंवा मेटाबॉलिझम पण काय होणार आहे? इम्प्रूव्ह होणार आहे आणि फॅट लॉसला त्याचा मदत होणार आहे. ओके, प्रोटीनमुळे तुम्हाला सुद्धा तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल, तुमचे क्रेविंग्स काय होणार आहेत? कमी होणार आहे आणि तुमचं वेट लॉसची जर्नी फार छान होणार आहे. त्यामुळे नंबर 2 जे काम करायचे तुम्हाला, तुमच्या अन्नामध्ये प्रोटीन वाढवायचंय. आणि प्रोटीन साठी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात जास्त प्रोटीन आपल्याला कशापासून मिळते? तर ते आहे स्पिरुलिना. 60 to 70% प्रोटीन आपल्याला ह्या स्पिरुलिना मधून
मिळतं आणि त्यामुळे स्पिरुलिना जेवढ्या जास्त तुम्ही घ्याल तेवढं फार छान आहे. आता प्रोटीन आपल्या शरीराला किती लागतं, तर तुमच्या शरीराचं वजन जर का 50 किलो असेल, किती आहे, 50 किलो केजीचे जर का तुम्ही असाल तर तुम्हाला प्रोटीन किती घ्यायला पाहिजे, दररोज 50 ग्रॅम प्रोटीन घ्यायला पाहिजे. जर का तुमच्या शरीराचं वजन 100 किलोचे असाल तुम्ही, तर तुम्ही दिवसाला 100 ग्रॅम प्रोटीन खाल्लंच पाहिजे. तेवढी तुमच्या शरीराची गरज असते. आता सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही तुमच्या आहारामध्ये किती प्रोटीन इन्व्हॉल्व करता, हे आपल्याला याच्यावरून कळून येतंय. ओके, सो प्रोटीन किती खायचे, आपल्या बॉडीचं वजन, शरीराचं वजन जेवढं आहे तेवढ्या वजनाचं ग्रॅम मध्ये आपण काय करणार आहोत, प्रोटीन आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा मी 100 किलोचा असेल तर 100 ग्रॅम प्रोटीन मी दररोज आहारामध्ये इन्क्लूड केलंच पाहिजे. आणि हे प्रोटीन मला स्पिरुलिना मधून मिळणार आहे. नुसत्या स्पिरुलिना असतील, स्पिरुलिना सिरियल्स ऍड करू शकतो आहारामध्ये, स्पिरुलिनाच्या कुकीज आपण ऍड करू शकतो, ज्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहेत. ओके, त्याचबरोबर तुम्ही आहारामध्ये अजून काय ऍड करू शकता, मोड आलेली कडधान्य ऍड करू शकता, त्याच्याबरोबर पनीर ऍड करू शकता किंवा दुधाचे पदार्थ ऍड करू शकता, ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. ओके, सो दुसरा, पहिला उपाय बघितला फायबरचं प्रमाण वाढवायचं, दुसरा उपाय बघितला प्रोटीनचं प्रमाण आपल्याला काय करायचंय, वाढवायचं आहे. तिसरं जे काम करायचंय ते तुम्हाला अवॉइड ट्रान्स फॅट अँड प्रोसेस फूड. तुम्हाला जे काही बेकरीचे आयटम्स, तुमच्या जिभेचे जे चोचले पुरवणारे आयटम्स आहेत, ते आयटम सगळे काय करायचे, बंद करायचे. त्याच्यामध्ये पिझ्झा असेल, पेस्ट्रीज असतील, ब्रेड असतील, फ्रेंच फ्राईज असतील, बर्गर्स असतील, बिस्किट असतील, कुकीज असतील, केक असेल, ब्रेकफास्ट सिरियल्स असतील किंवा आईस्क्रीम, त्याच्यानंतर चॉकलेट्स असतील, वेफर्स असतील, ह्या सगळ्या तळलेले असतील, सगळे पदार्थ तुम्हाला काय करायचे, ज्याच्यातून तुम्हाला जे शरीराला नकोय फॅट, जे शरीराला घातक आहे फॅट, असं फॅट तुमच्या शरीरामध्ये ज्या पदार्थातून जातं ते तुम्हाला काय करायचे, बंद करायचे. ओके, तर हा तिसरा उपाय आहे. तळलेलं आणि चुकीचं फॅट आपल्या शरीरात टाकणारे पदार्थ आपल्याला काय करायचे, बंद करायचे. आणि चांगले फॅट, ओके, जे फॅट आपल्या शरीराला गरजेचे आहेत असेच पदार्थ आपल्याला खायचे आहेत, म्हणजे घरगुती आहार. आता हे ट्रान्स फॅट काय करतं, ट्रान्स फॅट इज नथिंग बट द मोस्ट अनहेल्दीएस्ट फॅट. आपल्या शरीराला सगळ्यात अनहेल्दी फॅट म्हणजे काय, ट्रान्स फॅट आहे, ज्याच्यामुळे इन्फ्लमेशन म्हणजे शरीराला सूज येणे, हातापायांची किंवा सांध्यांमध्ये सूज येणे, जसं आपल्याला आर्थरायटिस मध्ये दिसून येतं, गाऊट मध्ये दिसून येतं, तर असं इन्फ्लेमेशन या ट्रान्स फॅटमुळे आपल्याला फेस करावं लागतं. नंबर 2, या चुकीच्या फॅटमुळे, अनहेल्दी फॅटमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो आणि जेवढा इन्सुलिन रेझिस्टन्स हळूहळू वाढत जाईल तेवढा तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढत जातात आणि शेवटी तुम्ही टाईप 2 डायबिटीसचे रोगी बनून जातात. ओके, टाईप 2 डायबिटीस तुम्हाला होणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, ट्रान्स फॅट काय करायचंय, अवॉइड करायचंय. नंबर 3, ट्रान्स फॅटचा तिसरा परिणाम काय दिसून येणार आहे तुम्हाला, तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे. बरोबर, हार्मोन तुमच्या शरीरातले बॅलन्स राहणार नाही आणि त्याच्यामुळे मग पाळी वेळेवर न येणे किंवा वजन वाढणे अशा गोष्टी सुद्धा व्हायला सुरू होतात. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स हा सुद्धा ट्रान्स फॅटमुळे होणारा एक नुकसान आहे. त्यामुळे ट्रान्स फॅट तुम्ही जेवढे अवॉइड कराल तेवढे ह्या प्रॉब्लेम पासून तुम्ही दूर राहणार आहात. त्यामुळे जेवढं काही पॅकेज फूड असेल, फ्रोझन फूड असेल, फ्रेंच फ्राईज असतील, बेकरी आयटम्स असतील, ओके, मैद्याचे जे पदार्थ आहेत ते सगळे काय करायचे, आपल्याला अवॉइड करायचे. हा आपला आहे तिसरा मार्ग. मग आपल्याला चांगले फॅट कुठून मिळणार आहे, शरीराला तर चांगले फॅट गरजेचे आहेत आणि ते फॅट आपल्याला स्पिरुलिना मधून मिळू शकतात, कुकीज मधून मिळू शकतात. सगळ्यात महत्वाचं जे ऑइल आपल्याकडे आहे, जे नारळाच्या शहाळ्यापासून बनलेलं आहे, एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल. ओके, ह्या कोकोनट ऑइल जे आपल्या स्किन साठी चांगले, डायजेशन साठी चांगले, आपल्या ब्रेन साठी चांगलं आहे, तुमचे हेअर्स चांगले करणारे, तुमच्यामध्ये प्रोटीन शरीरातलं मेंटेन करणारे, सगळे तुमचे जे काही
आजार क्रिएट करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत, त्यांना ते डिस्ट्रॉय करणारे एवढे सगळे गुणधर्म आपल्या या कोकोनट ऑइल मधून मिळतात, ज्याच्यातून आपल्याला हेल्दी फॅट मिळणार आहे. आणि हे हेल्दी फॅट आपल्या शरीरातले बरेचसे प्रॉब्लेम्स काय करतं, दूर करतं. ओके, त्यामुळे कोकोनट ऑइल हे तुम्ही घेऊ शकता. कोकोनट ऑइलचा अजून एक फायदा, कसं घ्यायचं, सकाळी सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 2 चमचे तुम्ही कोकोनट ऑइल घ्या. तुमचं वजन तुम्हाला 7 दिवसामध्ये कमी होताना दिसून येईल. कोकोनट ऑइल तुमचं वेट लॉसला सुद्धा फार छान काम करतं, पोट साफ करायला फार छान काम करतं. ओके, त्यामुळे कोकोनट ऑइल तुम्ही बरोबर घेऊ शकता. ओके, सो आपण 3 मार्ग बघितले. एक तर फायबर कमी वाढवायचं आपल्या आहारामध्ये, नंबर 2 प्रोटीन वाढवायचंय, नंबर 3 अनहेल्दी फॅटला आपल्याला काय करायचंय, आहारातून काढून टाकायचंय आणि हेल्दी फॅटला ऍड करायचंय. ओके, नंबर 4 अवॉइड हेवी आणि लेट डिनर, जे आपलं नेहमी होतं बघा. आपल्या सोसायटीमध्ये जेव्हा आता वेगवेगळे फंक्शन्स होतात, बर्थडे सेलिब्रेट होतं, कोणाचे लग्न असतात, मुंजचा कार्यक्रम असतो, किंवा एखाद्याचं प्रमोशन झालं, त्याची पार्टी वगैरे असतील, अशा सगळ्या पार्ट्या कधी असतात बरं, दिवसा ढवळ्या तर कोणी काही पार्ट्या करत नाही. सगळ्या पार्ट्या कधी असतात किंवा सगळे फंक्शन्स कधी असतात, संध्याकाळचेच असतात. मग संध्याकाळी अशा ठिकाणी जर का आपण गेलो, फंक्शन्सला गेलो, पार्ट्यांना गेलो, तर तिथलं जे काही खाण्याचे पदार्थ असतात किंवा जे जेवण असतं ते सगळ्यात अनहेल्दी असतं आणि आपल्या तोंडाचे चोचले पुरवणारा असतो. त्यामुळे आपण काही थोडकं म्हणजे एकदम लाईट खाऊन तर तिथून बाहेर पडत नाही, तर ते आपण त्याच्यावरती काय करतो, ताव मारतो. बरोबर, आणि जे ताव मारल्यानंतर, रात्रीचं लेट जेवल्यानंतर, भरपूर खाल्ल्यानंतर आपण नंतरची गोष्ट काय करतो, लगेच झोपी जातो. त्यामुळे जे खाल्लेलं असतं, जेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये गेलेल्या असतात रात्रीच्या जेवणानंतर, त्या कॅलरीज वापरल्या जात नाहीत आणि त्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये पोटाच्या भोवती फॅट म्हणून स्टोअर केल्या जातात. म्हणून तुम्हाला काय करायचे, तुमचं जे काही हेवी आणि लेट डिनर आहे ते काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बंद करून टाकायचे, हेवी आणि लेट डिनर. ओके, मग काय करू शकता तुम्ही त्याच्याऐवजी, तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा. रात्रीचं जेवण 7च्या आधी करा आणि फायबर ऍड करा, आणि जेवढं लाईट असेल तेवढं जेवण फार चांगलं, कमी कॅलरीज तुमच्या पोटामध्ये जातील आणि तुमचं पोट फायबर आणि प्रोटीनमुळे भरल्यासारखं राहील आणि रात्रीचं असं भूतासारखं उठून खावंसं काही वाटत नाही. जर का तुमच्या पोटामध्ये कार्बोहायड्रेट जास्त गेले रात्रीचे, तर त्याच्याने काय होतं, कार्बोहायड्रेट्स लगेच पचले जातात आणि आपल्याला लगेच काय होते, भूक लागल्यासारखी होते. मग रात्रीचं उठतो आपण आणि फ्रीजचं दार उघडून काहीतरी खायला शोधत बसतो. ओके, तर हे आपल्याला काय करायचंय, अवॉइड करायचंय. रात्रीचं जेवण 7च्या आत करायचंय आणि जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त ठेवायचे, जेणेकरून आपलं पोट भरल्यासारखं राहील आणि कमी कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातील. ओके, आधीचे आपली जुनी माणसं सांगतात बघा, सकाळी सकाळी एकदम राजा महाराजांचं सारखं जेवावं आणि संध्याकाळचं जेवण एकदम कसं असावं, भिकाऱ्यासारखं असावं. त्याचं कारण हेच आहे, आपले हे जे काही ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे तो ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपला दूर होणार आहे. आणि नंबर 5 अवॉइड स्ट्रेस, तुमच्या शरीरावरचा मानसिक ताण तणाव तुम्हाला काय करायचा आहे, कमी करायचा आहे. ओके, तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एका जंगलामध्ये आहात आणि जंगलामध्ये अचानक तुमच्या समोर वाघ आला किंवा सिंह आला, तर तुमची रिॲक्शन काय असेल, एक तर तिथून तुमचं शरीर काय करणार आहे, एकदम तयारीत असणारे पळून जाण्याच्या, किंवा दुसरा मार्ग काय आहे, जी काही सिच्युएशन आहे त्याच्याबरोबर लढण्याचं. बरोबर, सो तुमच्याकडे 2 गोष्टी असतात, एक तर त्या भागापासून पळून जायचं किंवा त्या भागाबरोबर काय करायचं, लढायचं. या 2च गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजेच तुमचं शरीर काय असणार आहे, त्यावेळेस ऍक्टिव्ह असणार आहे. ओके, तर ती ऍक्टिव्हनेस काय करतं, तर त्या स्ट्रेसमध्ये कॉर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज होतं आणि ते हार्मोन्स आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढवतो, कारण त्या सिच्युएशनला आपल्याला फेस करायचं असतं आणि शरीराला जास्त एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी आपल्याला ग्लुकोज मधून मिळणार असते. ओके, त्याच्यासाठी कॉर्टिसोल हार्मोन स्ट्रेस मध्ये रिलीज होतं आणि ते काय करतं, रक्तामध्ये ग्लुकोज वाढवतं आणि ते ग्लुकोज आपण ह्या सिच्युएशन साठी वापरतो.
पण आता समजा वाघ वगैरे तुमच्या समोर नाही, तुम्ही घरी बसलेला आहात, खुर्चीमध्ये बसलाय आणि तुम्हाला मानसिक तणाव आहे, स्ट्रेस मध्ये आहे, तुमच्या बॉसनी काहीतरी तुम्हाला दिवसभरात काय फार त्रास दिला आणि तोच त्रास घरी घेऊन आलाय किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलाय तुमच्या आयुष्यामध्ये आणि तो तुम्हाला सतावते, म्हणजे तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात आणि एकाच जागेवर बसलेला आहात. मग अशा वेळेस काय होणार आहे, अशा वेळेस पण कॉर्टिसोल रिलीज होणार, रक्तामध्ये ग्लुकोज येणार, पण ते ग्लुकोज तुम्ही एकाच जागेवर बसल्यामुळे वापरलं जाणार आहे का? नाही. मग ते ग्लुकोज काय होतं, फॅट मध्ये स्टोअर होतं. म्हणजे स्ट्रेस काय करते, तुमच्या ऍक्टिव्हनेसमुळे काय करते, तुमचं फॅट वाढवायला कारणीभूत ठरतंय. आणि ह्या स्ट्रेसमध्ये तुम्ही कितीही एक्सरसाइज केली तरी सुद्धा तुमचं फॅट लॉस होणार नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, स्ट्रेस अवॉइड करायचा आहे. आणि स्ट्रेस अवॉइड करण्यासाठी तुम्ही डीएक्सएनचे प्रॉडक्ट सगळे यूज करू शकता. ओके, कुठले कुठले डीएक्सएनचे प्रॉडक्ट्स आहेत जे आपले स्ट्रेस काय करतायत, कमी करतायत? तर नंबर 1 आपण काय करू शकतो, पहिलं आपलं जे महत्वाचं प्रोडक्ट आहे, ओके, कुठलं आहे, गॅनोडर्मा RGGL, जे आपलं स्ट्रेस रिलीव्ह करणार आहे. नंबर 2 नोनिझी, ओके, नोनी किंवा नोनिझी हे सुद्धा काय आहे, बेस्ट स्ट्रेस रिलीव्हर म्हणून काम करतं. त्याच्यानंतर स्पिरुलिना सुद्धा आपला स्ट्रेस काय करतं, मेंटल स्ट्रेस, शरीराचा तणाव सगळं कमी करायला मदत करतं. कारण या सगळ्या प्रोडक्ट मध्ये डीएक्सएनच्या काय आहेत, भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे आपल्या शरीरातले टॉक्सिक मटेरियल्स काय करतायत, बाहेर काढून टाकतायत आणि आपल्याला काय करतात, स्ट्रेस फ्री करण्याचं काम करतात. त्याच्याच बरोबर आपल्या डीएक्सएन मध्ये आयुर्वेदिक सिरीज पण आहे, ज्याच्यामध्ये अश्वगंधा आहे, गिलॉय आहे म्हणजे गुळवेल आहे, त्याच्याच बरोबर ब्राह्मी आहे. ह्या तिन्ही आयुर्वेदिक वनस्पती काय करतात, आपल्या शरीराचा तणाव कमी करण्यासाठी फार छान काम करतायत. त्याच्याच बरोबर जिनसेंग म्हणून एक नवीन आलेलं आहे बघा, ओके, पॅनॅक्स जिनसेंग, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जे काय करतंय, आपल्या शरीराचा ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या ओबेसिटीचे जेवढी काही कारणं आहेत, ती कारणं आपल्या ह्या डीएक्सएनच्या प्रोडक्ट्सनी काय होणार आहेत, सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स काय होणार आहेत, दूर होणार आहेत. बरोबर. तर ह्या प्रोडक्ट्स कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला फॅट लॉस करण्यासाठी मदत करणार आहेत? एक तर आहे स्पिरुलिना, ब्लॅक कॉफी, एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल, टी, नोनिझी, रोसेल, स्पिरुलिना ओट्स असतील किंवा कुकीज असतील, सिबकथॉन असेल, पॅनॅक्स जिन्सेन असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला वेट लॉस साठी फार मदत करतात. बरोबर. आणि याच्याच बरोबर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवायचंय, एक्सरसाइज करा. ओके, तुम्ही निसर्गामध्ये जाऊ शकता, निसर्गाच्या सानिध्यात जेवढं राहाल तेवढा तुमचा मेंटल स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. मेडिटेशन करू शकता, योगा करू शकता. ओके, योगाचे क्लासेस सुद्धा आता आपले डीएक्सएनचे मेंबर्स घेत आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. शेवटी वेट लॉस हे कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही तुमचे एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकणार आहात, तेव्हाच तुम्हाला या वेट लॉस मध्ये काय मिळणार आहे, या जर्नीमध्ये सक्सेस मिळणार आहे. कन्सिस्टन्सी, ओके, कंटिन्युअसली तुम्हाला एफर्ट्स घेत राहायचे, ज्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, सक्सेस मिळणार आहे. शेवटी मी माझा रिझल्ट तुम्हाला शेअर करतो आणि इथेच थांबतो. माझं वजन, जसं तुम्ही त्या लिंक मध्ये बघितलं असेल, माझं वजन होतं 121 किलो. ओके, तर 121 किलो वजनावरून आता मी आलोय 87 किलो वजनावरती. तर ते कसं झालं ते तुम्हाला सांगतो. तर मी सुरुवात केली होती ती ऑक्टोबर मध्ये सुरुवात केली होती, ऑक्टोबरच्या एंडला मी चालू केलं होतं हे सगळे डीएक्सएनचे प्रोडक्ट्स, कॉफी, स्पिरुलिना, त्याच्याच बरोबर नोनिझी आणि कोकोनट ऑइल. ओके, ह्या 4 प्रोडक्ट्स पासून मी सुरुवात केली होती. सकाळी उठायचं आणि दुर्गा टेकडीला जायचं, दुर्गा टेकडीला पूर्ण वरती चढायची आणि उतरायची, तिथं एक्सरसाइज करायची. जवळजवळ माझा 1 ते 1.5 तास तिथं दुर्गा टेकडीला एक्सरसाइज करून यायचो आणि जाताना मी 15 ते 20 स्पिरुलिना खाऊन जातो.
ओके. आणि तिकडून आल्यानंतर अर्धा तास स्विमिंग आणि त्याच्यानंतर घरी. बरोबर. एवढं एक्झरसाइज केल्यानंतर सुद्धा मला थकल्यासारखं बिलकुल वाटत नाही, कारण मी खाल्लेल्या असतात स्पिरुलिना. 15 ते 20 स्पिरुलिना जर का तुम्ही खाऊन गेला तर तुम्हाला दिवसभर कधीही थकल्यासारखं वाटणार नाही, कितीही एक्झरसाइज केली तरी. तर आल्यानंतर मग मी कॉफी पित होतो, ब्लॅक कॉफी. ओके. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर 10 वाजता माझं सगळं ऍक्टिव्हिटीज क्लास वगैरे झाल्यानंतर मी 10 वाजता माझं जेवण आहारामध्ये मी भाकरी आणि पालेभाज्या जास्त ऍड केलेल्या आहेत. त्यानंतर मोड आलेली कडधान्य आणि आपले प्रोडक्ट्स. ओके. हे तुम्ही घेऊ शकता. आणि संध्याकाळचं जेवण तुम्ही ओट्सनी काय करू शकता, रिप्लेस करू शकता. मी संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान जेवतो. ओके. आधेमध्ये तुम्ही कॉफी घेऊ शकता किंवा आपले बाकीचे डीएक्सएनचे प्रोडक्ट सुद्धा तिथे कुकीज वगैरे ऍड करू शकता. ओके. तर अशा तऱ्हेने कंटिन्युअसली एफर्ट्स घेतल्यानंतर आता माझं वजन आहे 87 kg वरती. ओके. सो डीएक्सएन ही एक काय आहे, एकदम बेस्ट माणसाला मिळालेली एक देणगी आहे, ज्याचा वापर सगळ्यांनी आपले जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी करावा. इथं बोलून मी थांबतो.